इगतपुरी तालुक्यातील घोटी येथील बाबा मार्केट परिसरात असलेल्या गाळे आणि राहत्या घराची परस्पर संगनमताने बेकायदेशीर विक्री केल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे। या प्रकरणी कल्याण जिल्हा ठाणे येथील रहिवासी आणि व्यापारी अब्दुल हसमान हकीम अली शाह वयवर्ष 60 यांनी घोटी पोलीस ठाण्यात लेखी तक्रार अर्ज दाखल केला आहे। तक्रारदार शाह यांच्या माहितीनुसार घोटी येथील गट क्रमांक 40 मधील मिळकत 2016 साली नोटरी रजिस्टर दस्तऐवज क्रमांक 96/10/2016 नुसार 35 वर्षांच्या तक्रारदार शाह यांच्या माहितीनुसार घोटी येथील गट क्रमांक 40 मधील मिळकत 2016 साली नोटरी रजिस्टर दस्तऐवज क्रमांक 96/10/2016 नुसार 35 वर्षांच्या कालावधीसाठी भाडेपट्टीवर देण्यात आली होती। या करारात मुरलीधर पोपट डहाळे वयवर्ष 62 राहणार डहाळेवाडी घोटी, संतोष विठ्ठल रौंदाळी वयवर्ष 48 राहणार श्रीकृष्णनगर घोटी बुद्रुक यांचा समावेश होता। मात्र या करारामध्ये कोणत्याही प्रकारचा विक्री अथवा हस्तांतरणाचा अधिकार देण्यात आलेला नव्हता असं अर्जात स्पष्ट करण्यात आलेलं आहे। यानंतर तक्रारदारांनी बाबा मार्केट परिसरातील सुमारे 15 गुंठे जागेवर 3 गाळे, 1 राहते घर बांधले। दरम्यान या आजारपणामुळे तक्रारदार शाह हे कल्याण येथे वास्तव्यास असल्याने घोटी येथे येऊ शकले नाही। याच परिस्थितीचा गैरफायदा घेत मुरलीधर डहाळे, संतोष रौंदाळी यांनी परस्पर संगनमताने तक्रारदारांच्या मालकीचे घर, 3 गाळे बेकायदेशीर कागदपत्रांच्या आधारे एकमेकांना विक्री केल्याचा आरोप करण्यात आला आहे। तक्रारदारांच्या म्हणण्यानुसार संबंधित व्यक्तीने कोणतीही लेखी परवानगी न घेता तसेच कायदेशीर हक्क नसताना फसवणूकपूर्वक व्यवहार करून मोठे आर्थिक नुकसान केले आहे। याबाबत घोटी पोलीस ठाण्यात प्रत्यक्ष अर्ज सादर करूनही अद्याप ठोस कारवाई झाली नसल्याचे त्यांनी नमूद केले आहे। या प्रकरणी सखोल चौकशी करून मुरलीधर पोपट डहाळे, संतोष विठ्ठल रौंदाळी यांच्या विरोधात फसवणूक, विश्वासघात, बनावट कागदपत्रांद्वारे बेकायदेशीर विक्री केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी तक्रारदार अब्दुल हसमान हकीम अली शाह यांनी केला आहे। मैंने 35 साल करार करके लिया था भाड़े पे, और अभी क्या किए वो लोग, मैं बीमार हो गया, अजारी हो गया। उसके बाद में मेरा बाईपास ऑपरेशन हुआ और इसके लिए भाई लोग हमारा कब्जा करके, संतोष रोंदड़े और मुरली, ये दोनों जन कब्जा करके मेरा गाला कब्जा करके दूसरे को बेच रहे हैं और मेरा घर कब्जा कर लिए हैं। इसका सरकारी न्याय हमको चाहिए। ठीक है। आत्मा मलिक हॉस्पिटल, विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्ट संचालित आत्मा मलिक हॉस्पिटल, कोकम ठाण शिर्डी, नाशिकचे सुप्रसिद्ध नेफ्रोलॉजिस्ट, किडनी विकार आणि किडनी प्रत्यारोपण तज्ञ डॉक्टर पार्थ देवगावकर, MD मेडिसिन, DN नेफ्रोलॉजी, ESC नेफ्रोलॉजी, युरोपियन रिनल असोसिएशन, EDTA दर महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या बुधवारी आपल्या आत्मा मलिक हॉस्पिटलमध्ये उपलब्ध राहतील। तरी कृपया गरजू रुग्णांनी याचा लाभ घ्यावा। किडनी संबंधित विकारांची लक्षणे खालीलप्रमाणे: सकाळी उठल्यावर डोळ्याभोवती सूज येणे, चेहऱ्या किंवा पायावर सूज येणे, रक्तदाब किंवा मधुमेहाचा किडनी विकार, तरुणपणी उच्च रक्तदाब, रक्तातील युरिया क्रिएटिनिनचे प्रमाण वाढणे, लघवीमध्ये रक्त किंवा प्रोटीन जाणे, लघवी करताना त्रास होणे। शिर्डी कोपरगाव रोड, कोकम ठाण कोपरगाव, नंबर